मुसळधार पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा बेदाण्याला फटका. लासलगाव निफाड भागातील हजारो क्विंटल बेदाणा भिजून खराब. कराडमध्ये अर्ध्या एकरात लावलेले टोमॅटोचं पीक अज्ञातानं उपटून टाकलं. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सोलापूरच्या उजनी धरणाची पाणी पातळी 45 वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात जिवंत साठ्यात. सध्या धरणात 78 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध. मुसळधार पावसामुळे सोलापुरातील भीमा नदी तुडुंब भरून वाहू लागली. ऐन उन्हाळ्यातच नदी भरून वाहू लागली. चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींवर नजर ठेवण्यासाठी वनविभागानं त्रिस्तरीय पथकांची निर्मिती केली. थर्मल ड्रोन आणि थर्मल कॅमेऱ्यांच्या मदतीनं हत्तींच्या हालचालींचा घेतला जातोय अंदाज. तुळजाभवानी मंदिरात अनधिकृतपणे पूजेचं साहित्य विक्री. 21 पूजेची ताटं आणि फळांचे कॅरेट जप्त. महाराष्ट्र एटीएसनं भिवंडीतील पडघा इथे मोठी कारवाई केली. पडघ्यात मोठ्या दहशतवादी कारवाईची तयारी सुरू असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानंतर एटीएसच्या 22 जणांच्या टीमनं कारवाई करत छापा टाकला. एफडीएनं अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी झेप्टोची मूळ कंपनी किराणा कार्ड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचा धारावीतला परवाना निलंबित केलाय. एफडीएनं धारावी इथल्या झेप्टोच्या गोदामावरती अचानक छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातनं प्रत्येक वर्षी 1,75,000 मजूर ऊसतोडीच्या कामाला जातात. त्यातील 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात 30 ते 35 वर्ष वयोगटातील महिलांचा समावेश अधिक आहे. तर 1,523 महिला गर्भवती असताना सुद्धा ऊसाच्या फडात काम करत असल्याचं उघड झालंय. वाढीव हमीभावासोबतच कापसाच्या लागवड खर्चात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. गेल्या हंगामातील अनुभव बघता वाढीव हमीभाव केवळ कागदावरतीच राहणार की प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी पडणार याबाबत साशंकता व्यक्त होते. त्यामुळे वर्षभर राबल्यानंतरही शेतकऱ्याच्या पदरी केवळ 6,950 रुपयेच पडतायत. लाडकी बहीण या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतील आयकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही. राज्य सरकारनं आयकर विभागाकडे माहिती मागवली असली तरी अशी माहिती देण्याबाबत आयकर विभागानं केंद्राच्या वित्त मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवला असून केंद्राच्या मान्यतेनंतरच ही माहिती मिळू शकेल. राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी 4 आठवड्यात प्रक्रिया सुरू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं तशी पावलं टाकली आहेत. प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना करण्यात आली आहे. राज्य सरकारकडे प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी पूर्व भागात सुनील टिंगरे आणि पश्चिम भागात सुभाष जगताप यांची निवड करण्यात आली आहे. प्रदीप देशमुख यांची कार्याध्यक्षपदी फेरनिवड करत रुपाली ठोंबरे, हाजी फिरोज शेख, अक्रूर कुदळे यांना कार्याध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. सोलापूरच्या उजनी धरणाची पाणी पातळी 45 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मे महिन्यात जिवंत साठ्यात आहे. सध्या धरणात 78 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. 8 दिवसांच्या पावसामुळे उजनी धरणात 24 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मुसळधार पावसामुळे सोलापुरातील भीमा नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे. यंदा भीमा नदी ऐन उन्हाळ्यातच वाहू लागली आहे. आता मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडलाय. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागाला मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. पिंपरी चिंचवड शहरातही मे महिन्यात पहिल्यांदाच गेल्या 17 वर्षातला सर्वाधिक पाऊस झाला. यंदा पिंपरी चिंचवड शहरामध्ये मे महिन्यात 19 दिवस पाऊस झाला. मे महिन्यात सर्वाधिक दिवस पाऊस पडण्याचा विक्रम यंदा पहिल्यांदाच झालाय. या 19 दिवसात विक्रमी 378.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कराडमध्ये अर्ध्या एकरात लावलेलं टोमॅटोचं पीक अज्ञातानं उपटून टाकलं. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मागील 8 दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसानं सिंधुदुर्गात काहीशी उसंत घेतली आहे.
त्यामुळे भात पेरणी करणारा शेतकरी सुखावलाय. हे वातावरण शेतीसाठी पोषक असल्यामुळे शेतकऱ्यांची भात पेरणीसाठीची लगबग सुरू झाली आहे. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली आहे. 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आलाय. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत राज्यात 1 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक काढलाय. राज्यात एकूण शेतकरी खातेदार 1.71 कोटी असून त्यापैकी 1 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 70 लाख खातेदारांनी नोंदणी करणं अद्याप बाकी आहे. चोपडा तालुक्यात मान्सूनपूर्व मशागतीत शेतकरी वर्ग व्यस्त असल्याचं दिसतंय. यावर्षी मे महिन्यातच पाऊस झालाय, त्यामुळे ढगाळ वातावरणात शेतकरी मशागत करताना दिसतोय. मात्र शेतात कुठलं पीक पेरावं अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यासमोर आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये 25,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी 600 रुपयांपासून ते 1,350 रुपयांपर्यंतचा दर मिळालाय. तर भुसावळ बाजारात कमीत कमी 1,000 रुपये दर मिळालाय. दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची 3 जूनला पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावरती विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रयत्नानं मिरजमधील 2 वसतिगृहांच्या नूतन इमारतींचं लोकार्पण पार पडलं. सर्वसामान्यांची मुलं मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शिक्षण घेतात. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाची वसतिगृह 3 स्टार करणार असून राज्यातील 125 वसतिगृहांसाठी 1200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इतरांसाठी जगले. त्यांनी प्रत्येक समाजासाठी लढा दिला. वाटेगाव इथल्या प्रस्तावित जागेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नियोजित स्मारक लवकरात लवकर उभं राहून हा परिसर माणसांनी फुललेला दिसेल असं प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलं. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात लाखो पर्यटक वन्यजीव दर्शनाचा आनंद घेण्याकरता येतात. पर्यटकांना अल्प दरात या सफारीचा आनंद घेण्याकरता आता चंद्रपूर ते ताडोबाचे प्रवेशद्वार मोहार्लीसाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. गेल्या 2 वर्षात 58,000 पर्यटकांनी या क्रुझरद्वारे ताडोबा सफारीचा अनुभव घेतला. पावसाच्या आगमनानं सुक्या माशांचा हंगाम लवकर सुरू झालाय. पावसामुळे मासेमारीवरती परिणाम झाल्यामुळे बाजारात ताज्या माशांची आवक घटली आहे. त्यामुळे ग्राहकांनी सुक्या माशांना पसंती दिली असून महिलांनी घरगुती वापरासाठी सुकी मच्छी साठवायला सुरुवात केली. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढतीये. पावसामुळे पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात राज्यासह परराज्यातनं फळभाज्यांची आवक कमी होतीये. आवक कमी झाल्यामुळे टोमॅटो, फ्लावर, वांगी, सिमला मिरची, शेवग्याच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेनं 10 ते 20% वाढ झाली होती. अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेनं स्थिर होते. पावसानं उघडीप दिली असली तरी पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फुल बाजारात फुलांची आवक निम्म्यानं घटली आहे. बाजारात येणाऱ्या फुलांमध्ये 50% ओली फुलं बाजारात दाखल होत आहेत. भिजलेल्या फुलांच्या तुलनेत सुक्या आणि दर्जेदार फुलांना चांगला भाव मिळतोय. 1 जून नंतरचा पाऊस हा मान्सूनचा पाऊस असतो. मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ओलावा आहे. चांगलं बियाणं आणि खत देऊन शेतीची मशागत करण्याचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डंक यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलाय. शेतकऱ्यांना 1 इंच ओलावा असलेली जमीन पेरणीसाठी पोषक असल्याचं पंजाबराव डंक यांनी सांगितलं. गोंदियातील आमगाव रेल्वे स्थानकावरती एका 35 वर्षीय व्यक्तीनं आत्महत्या केली. ही व्यक्ती मध्य प्रदेशातली असून त्यानं त्याच्या पत्नी आणि मुलासमोरच आत्महत्या केली. क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्यानं टोकाचं पाऊल उचललं. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय हमी भावानुसार ज्वारी खरेदीचा शुभारंभ झाला. आतापर्यंत एकूण 452 शेतकऱ्यांनी ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली. मात्र अद्यापही मक्याची नोंदणी सुरू झालेली नाही. त्यामुळे ज्वारी खरेदीचं उद्दिष्ट आणि मुदतही शासनानं वाढवून द्यावी. तसंच मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी तात्काळ मका खरेदी देखील सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कराड शहराच्या विकासासाठी माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या प्रयत्नातून दिलेल्या 325 कोटी रुपयांचा कामाचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान कराड शहराला यापुढच्या काळात सुद्धा निधी कमी पडू देणार नसल्याचा शब्द शिंदे साहेबांनी दिल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाईंनी दिली. मुरुड जंजिरा शहराच्या समुद्रकिनारी असलेल्या वाहनतळावरती आता 4 चाकी छोट्या वाहनांसाठी 50 रुपये आणि मोठ्या वाहनासाठी 100 रुपये दर आकारण्यात येणार आहे. 3 तासांसाठी ही रक्कम घेण्यात येणार आहे. रायगड किल्ल्याच्या बांधकामाबद्दल पहिल्यांदाच एक महत्त्वाचा पुरावा समोर आलाय. दुर्गराज रायगडावरती हिंदुस्थानी पुरातत्व विभागाच्या उत्खनन कार्यादरम्यान एका ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण यंत्रराज सापडलंय. या शोधामुळे रायगडच्या बांधकामात अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीचा वापर झाल्याचा महत्त्वाचा पुरावा हाती लागलाय.
नागपुरात पारशिवनी तालुक्यातील नेऊरवाडा गावात सध्या वाघाची दहशत दिसून येते. वाघानं काही दिवसांपूर्वी एका बैलाची शिकार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याची सुद्धा शिकार केली होती या वाघानं. त्यामुळे या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करतायत. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात शेतात ज्वारी कापणी दरम्यान 4 फूट उंच ज्वारीच्या कणसांवरती चढलेल्या 2 कोबरा नागांचं दर्शन झालं. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या 24 तासात 65 रुग्ण आढळलेत. त्यात पुण्यात सर्वाधिक 25 रुग्ण असून त्याखालोखाल मुंबईमध्ये 22 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात या वर्षात कोरोनाची रुग्णसंख्या एकूण 814 वर पोहोचली आहे. ठाणे शहरात कोरोनाची 100 पार झाली असल्यामुळे आरोग्य यंत्रणेचं टेन्शन वाढलंय. गेल्या आठवड्याभरापासून ठाण्यामध्ये 2 आकडी रुग्ण कोरोनाबाधित असताना अचानक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ठाण्यात रविवारी 5 रुग्ण आढळले असून आतापर्यंत 108 कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी झाली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं आता 235 विमानांची ये-जा होणार आहे. यापूर्वी पुणे विमानतळावरनं दिवसाला 220 विमानांची ये-जा होत होती. मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा केल्यानंतर 15 उड्डाणं वाढवण्यात आली आहेत. हिंदुस्थानातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोनं 30 नवीन एअरबस A350 वाईड बॉडी विमानांसाठी ऑर्डर दिली आहे. या कराराची किंमत $4 ते $5 अब्ज म्हणजे अंदाजे 40,000 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. कर्नाक पूल तब्बल 2.5 वर्षांच्या पुनर्बांधणीनंतर बांधून पूर्ण झालाय. पूल बांधणीनंतरची उर्वरित कामं केली जात असून ती पूर्ण झाल्यानंतर 10 जूनला हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली रोड या परिसरातली कोंडी फुटणार आहे. महापालिकेनं बांधलेल्या कोस्टल रोडवर दिव्यांअभावी प्रवास भीतीदायक ठरतोय. संध्याकाळी 7 नंतर या भागात काळाकुट्ट अंधार असतो. मागील 2.5 महिन्यांपासून पथदिवे बंदच असल्यामुळे प्रवास असुरक्षित वाटतोय. आरबीआयनं गेल्या आर्थिक वर्षात विनियमित संस्थांवरती अंमलबजावणी कारवाई केली आणि कायद्याच्या तरतुदींच्या उल्लंघनासाठी एकूण 353 दंड लावले. या दंडांतर्गत 54.78 कोटी रुपये वसूल केलेत. भारतीय रिझर्व्ह बँक सलग तिसऱ्यांदा 0.25% व्याजदर कपात करू शकते. अमेरिकेनं आयात शुल्क वाढवल्यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर वाढीस चालना मिळेल. आरबीआयची पतधोरण समितीची बैठक 4 जूनला सुरू होते आणि 6 जून रोजी निर्णयाची घोषणा करण्यात येईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं पुढील महिन्याभरात विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यानुसार संबंधित यंत्रणा कामाला लागल्यात. मात्र विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी नामकरणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समिती मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. राज्यात नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण 5 वर्षांसाठी लागू झालंय. त्यात विजेवरती चालणाऱ्या वाहनांसोबतच चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी देखील सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 4135 चार्जिंग स्टेशनसाठी सबसिडी मिळणार असून त्यासाठी 10 लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. मागील वर्षीपासून वृक्षारोपणाची ठप्प असलेली कामं जून महिना उजाडला तरी हाती घेण्यात आलेली नाहीत. तर दुसरीकडे सामाजिक वनीकरण आणि वनविभाग प्रादेशिकच्या रोपवाटिकेत 3,17,00,000ची रोपं लागवडीच्या प्रतीक्षेत आहेत. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित बीडीडी चाळ पुनर्विकासाचा नायगाव इथला पहिला टप्पा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. 100 वर्ष जुन्या बीडीडी चाळींची जागा आता गगनचुंबी टॉवर्सने घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील 8 टॉवरचं काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 80,000 झोपडीधारकांना दिलासा मिळालाय. खासगी वन म्हणून संरक्षित केलेल्या जमिनी संरक्षित जंगल क्षेत्रातून वगळण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे इथल्या 80,000 झोपडपट्टीधारकांना दिलासा मिळणार आहे. मुंबईतल्या कांदिवली पूर्व परिसरातील ठाकूर संकुलद्वाराजवळच्या जलवाहिनीची जोडणी आणि नवीन व्यासाची झडप बसवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलाय. त्यासाठी पाणीपुरवठा आज दुपारी 1:30 वाजल्यापासून ते 3 जूनला सकाळी 7:30 वाजेपर्यंत बंद असेल. भारतीय डाक विभागानं आता पत्ता शोधणारी नवीन प्रणाली जारी केली आहे. त्याला डिजिपिन असं नाव देण्यात आलंय. याचा हेतू देशातील कुठलाही भाग किंवा कोपऱ्याचा पत्ता डिजिटलपणे मिळू शकतो. डाक विभागानं हैदराबाद आणि इस्रोसोबत मिळून ही प्रणाली विकसित केली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात 15% सवलत दिली जाणार आहे. येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार असल्याची घोषणा मंत्री सरनाईक यांनी केली. तर याचा फायदा ई शिवनेरी सारख्या बसनं प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे.
मुंबई नागपूर समृद्धी शीघ्रगती महामार्गाचा ठाणे जिल्ह्यातला आमणे ते इगतपुरी हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा 5 जूनला वाहतुकीसाठी खुला करण्याचं निश्चित करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाईल. लोकार्पणानंतर लगेचच हा मार्ग सामान्य वाहतुकीसाठी सुरू होईल. महाराष्ट्रात पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या साथीच्या आजारांचं प्रमाण गेल्या 3 वर्षात लक्षणीय वाढलंय. यंदा मुदतपूर्व पावसामुळे राज्यात मलेरिया, डेंग्यूचं संकट गडद होणार असल्याचं आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय.